यानंतर एक मोठी बातमी समोर येते। सुरेश धस खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य बघतोय। सुरेश धस सध्या खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला दाखल झाले। आपण बघितलं होतं एकंदर घटनाक्रम जो झालेला आहे। खोक्याचं जे घर आहे ते वन विभागाने आणि पोलिसांनी जमीनदोस्त केलं होतं आणि त्यानंतर अज्ञातांनी त्याचं जे काही साहित्य आहे ते जाळण्याचा प्रयत्न केला होता, जाळलं होतं। त्यानंतर सुरेश धस आता खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत। खोक्या सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, त्याची चौकशी सुरू आहे। दरम्यान सुरेश धस खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय। थेट दृश्य खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आता सुरेश धस दाखल झालेले आहेत। खोक्याचं जे ग्लास हाऊस होतं ते पाडण्यात आलेलं होतं। त्यानंतर या कारवाईनंतर अज्ञातांनी जे त्याचं सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, काय नेमकी माहिती आहे? सुरेश धस सध्या खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सुरेश धस हे आता खोक्याचं ज्या ठिकाणचं घर वन विभागाने उद्ध्वस्त केलं होतं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे या अगोदर जर आपण बघितलं तर खोक्या हा माझा कार्यकर्ता आहे असं देखील त्यांनी कबूल केलेलं होतं आणि त्यानंतर जे वन विभागाने कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर या ठिकाणी महत्वाचं म्हणजे काही धारपोळीची देखील घटना घडली होती। महाराष्ट्र त्याच कुटुंबाची आता सुरेश धस भेट घेत आहेत। आणि कोण कोण नेते मंडळी यात दिसत आहेत आणि कोण कोण आलेला भेटीला? सुरेश, आणि कोण दिसतं या ठिकाणी? नेमकं कोणाकोणाची यात भेट होते? तर आपण पुन्हा एकदा जी दृश्य बघतो त्यामध्ये सुरेश धस सध्या खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। माध्यमांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। खोक्याचं जे ग्लास हाऊस आहे ते पोलिसांनी कारवाई करत पाडलेलं होतं। दीपक 2-3 फोटो ले। कोणी माझ्या गबसा बाकीचे गबसा आता पहिले इथं आले दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे दोघं जण पहिले खूप काने बोलायचं अण्णा त्यांनी इथं डुकराला म्हणून ते म्हणले आम्हाला डुकरं त्रास देतात म्हणून मुलीला ते घेऊन गेले, या म्हणून लावा तुमचा धंदा आहे बाबा, आम्हाला खूप खूप त्रास देते, ते घेऊन गेले। लेकरांनी तिथं फाशी लावले अण्णा, लेकरांनी फाशी लावल्याच्या नंतर सकाळी लेकरं फाशी काढायला गेले। फाशी काढायला गेल्यानंतर अण्णा ते माझी पुतणी बसलेली होती, भावा फाशी काढीत होता, एक माझा मुलगा आणि याचा मुलगा फाशी काढत होता। सत्य परिस्थिती सांगायची। फाशी काढल्यानंतर ती मुलगी याच्या कोपऱ्याला बसून याच्या हातात कोरं होतं, महेश ढाकण्याच्या हातात कोरं होतं। मुलीच्या तोंडाला पाडून तिने कपडे पाडून खड्ड्यात पाडलं मुलीला। मुलगी ते पण आहे, या पार पण दाखल केला आहे। पण अण्णा त्यांनी मुलीला छेडछाड केली, मारलं, तिथं मारलं। तेव्हा दिलीप ढाकणे वरडत आला, महेश काय झालं, महेश काय झालं। बहिणीसाठी माझ्या मुलाने त्याला हाणलं, महेश ढाकण्याला हाणलं, माझ्या बहिणीला का छेड करतो म्हणून त्याला हाणलं। दिलीप ढाकणे आल्यानंतर त्याच्या बी तोंडाला मुलाने हाणलं। दिलीप ढाकणे मुलाला तलवार टाकली डोक्यात, मुलगा बेसुद्धा पडलेला होता। तिथून मुलाला पण पडला, मार लागला। दिलीप ढाकण्याला पण तोंडाला मुलाने मारलेलं आहे, हे सत्यच आहे। आणि जे घटना झाली त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला, आम्हाला बी मारलं। आम्ही आई मुलगी आडायला लागली, आई भावाला पण तलवार टाकली, मला असा महेश ढाकणे मला मारित होता, मला धरून पाडलं सगळ्यात, आई भावाने त्याला पण मारलं। अण्णा इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो, सगळे धावत पळत गेल्याच्या नंतर सतीश पण आला तिथं। गावाले बावीच्या लोकांनी बी खरंच सांगावं, गावातल्या लोकांनी सतीश आल्याच्या नंतर आमच्या मुलीला मुलाकडे सुद्धा बघितलं नाही, पण पहिला ढाकण्या कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या दवाखान्यात आम्ही फिरत दाखल करायच्या नंतर सतीश तिथं आला, म्हणला गावाल्यावर दाखल केस करायची नाही, काय नाही तुमचं तुम्ही शांत बसा, आम्हाला हाकलून आणला।
साहेबांनी पण घेतली त्यांची प्रत, पण आम्हाला हाकलून आणलं आणि ते काय म्हणलं गावाल्यावर केस अजिबात नाही करायचे असे विजेचे नाल्याचे काम करायचे. अण्णा हे सत्य गावाल्याने पण सांगा तुम्ही पण सगळ्या गावाल्यांना सगळ्यांनी हे सत्यच परिस्थिती आहे अण्णा. ते घरचा आता गुन्हा आमचा बी झाला त्यांचा बी झाला व्यापार झालेले आहेत ते सत्यच आहे पण घर पाळण्याचं आम्हाला 20-25 जण रात येऊन मुलींना मारायचं अण्णा. हे बघा हे लेकरं कसे करून टाकले ती पोरगी कात्री लाल आहे. त्या बाईच्या डोक्यावर त्या पोरीला जे नाही ते केले सर पत्का मारल्या कोंबड्या मारल्या कड मारले त्या गाईचा चारा जाळला गाईला पण मारला अण्णा. देवा बिवा सगळे फोटो तुमचे पण होते शिवाजी महाराजांचे फोटो घरात होते सगळे जाळून टाकले. राशन कार्ड नाही ठेवले जातीचं नाही ठेवलं आमचं काहीच आधार कार्ड काही proof त्यांनी ठेवलेलं नाही सगळं जाळून टाकले. एकटीच आमची विनंती आहे शासनाने एवढं करा, आमच्या घरादारात 20-25 लेकरांना उन्हाच्या लेकरं उन्हात मरते म्हणून लोकांच्या घरी पाठलेले आले बारके बारके लेकरं जे आहेत. आता आम्ही ते सुद्धा लेकरं आणले नाही बघा लोक 20-25 लेकरं तिला 4-5 मला 5-6 हिला 4-5-6 आमचे असे लेकरं आहेत बारके. हे बघा आता आम्ही काय तहसील आहे टाकी आहे एवढे लोक आहेत त्यांच्या घरी नाही पाडले आम्हाला राजकारणाच्या असं म्हणून आम्हाला काही पाडायचे कसं एवढं आमच्याकडे नोटीस आम्ही घेतलीच नाही आम्हाला माहितच नाही आम्ही इथं नव्हतं वैदाकून वाघरी आणि ते काय गाजा आहे का काय आहे ते आम्हाला काही माहिती नाही.